morning students. Today we are going to start a new point, decimal number system, from our chapter number system. In last few lectures we have discussed about the different types of number system and also we discuss about the binary number system. In binary number system there are only two symbols are used, 0 and 1. In binary number system we have discussed about the conversion of binary number into decimal number, and here we discuss the decimal number system. Decimal number system means what? The number system which contains 10 different symbols is known as decimal number system. आता लास्ट लेक्चरला आपण बायनरी नंबर सिस्टीम जी आहे ती स्टडी केली आणि त्याच्यामध्ये बायनरी नंबरचं कन्वर्जन डेसिमलमध्ये कसं करायचं ते सुद्धा आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं. आता आजच्या लेक्चरला आपण डेसिमल नंबर सिस्टीम शिकणार आहोत. डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे काय? तर ज्या नंबर सिस्टीममध्ये 10 डिफरंट सिम्बॉल्सचा यूज केला जातो, म्हणजेच 0 to 9 या नंबरचं कॉम्बिनेशन करून जो नंबर तयार होतो तो कोणत्या नंबर सिस्टीममध्ये येतो? तर डेसिमल नंबर सिस्टीममध्ये. मग याच्यामध्ये 10 डिफरंट सिम्बॉल्सचा यूज केला जातं. सो द रॅडिक्स ऑफ डेसिमल नंबर सिस्टीम इज 10. आता आपण काय शिकणार आहोत? तर हे डेसिमल नंबर सिस्टीम जे आहे त्याचं कन्वर्जन बायनरीमध्ये कसं केलं जातं. या चॅप्टरमध्ये प्रत्येक नंबर सिस्टीम जे आहे त्याचं कन्वर्जन दुसऱ्या नंबर सिस्टीममध्ये कसं करायचं हे आपल्याला स्टडी करायचं आहे. आता ऑर्डिनरी नंबर किंवा आपण रेग्युलर जे नंबर्स यूज करतो ते नंबर्स कशामध्ये मोडतात? तर डेसिमल नंबर सिस्टीममध्ये. म्हणजे आपण कोणताही नंबर जर डिझाईन केला तर त्याच्यामध्ये नंबर्स कुठून वापरतो? तर 0 to 9 या नंबरचंच कॉम्बिनेशन करून आपण काय केलेला असतो? तो नंबर तयार केलेला असतो. इथं सुद्धा आपण असे काही डेसिमल्स नंबर घेणार आहोत की ज्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे आपल्याला? बायनरीमध्ये. म्हणजेच त्याचं कन्वर्जन 0, 1 या स्वरूपामध्ये आपल्याला तो नंबर कन्वर्ट करता आला पाहिजे. आपण मागच्या लेक्चरला बायनरीचं डेसिमलमध्ये कन्वर्जन कसं करायचं ते शिकलो. त्याला आपण काय करत होतो? तर त्याच्या प्रत्येक डिजिटला 2 raised to power ने मल्टिप्लाय करत होतो आणि त्याच्यानंतर जे 0चे मल्टिप्लिकेशन असतील ते कॅन्सल करत होतो आणि नंतर त्याची आपण ॲडिशन परफॉर्म करत होतो. आता इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? तर ज्याला तुम्ही डेसिमलचं कन्वर्जन बायनरीमध्ये करता त्याला इथं आपल्याला काय करावं लागणार आहे? तर डिव्हिजन करावी लागणार आहे किंवा 2 ने इथं डिव्हाइड करावे लागणार आहे. त्याची प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर पहिल्यांदा मी लेफ्ट साईडला राईट डाऊन करते आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. स्टेप 1 याच्यामधली स्टेप 1 काय आहे बघा? टू कन्वर्ट डेसिमल नंबर into binary equivalent divide the given number by 2. बघा पहिली स्टेप काय सांगितले? तर त्या नंबरला काय करायचं आहे? 2 ने डिवाइड करायचं आहे. आता 2 ने डिवाइड करत असताना टेक ओनली रिमेंडंट फॉर दिस. आता हा नंबर ज्याला तुम्ही डिवाइड करता, रिपीट द स्टेप 1 and 2 up to quotient to last. आणि 4th write the remainder in
अपोजिट डायरेक्शन किंवा अपवर्ड डायरेक्शनसुद्धा आपण त्याच्यासाठी म्हणू शकतो. आता इकडे लक्ष द्या, याची प्रोसिजरसुद्धा खूप इझी आहे. ज्या पद्धतीने आपण बायनरीचं कन्वर्जन डेसिमलमध्ये करत होतो त्याला ज्या पद्धतीने आपण त्या नंबरला काय करत होतो तर 2 मल्टिप्लाय करत होतो आणि नंतर त्याचं काय करत होतो ॲडिशन करत होतो. आता इथं आपल्याला काय करायचं आहे तर 2 डिवाइड करायचं आहे. जो काही तुम्हाला डेसिमल नंबर दिला असेल त्या डेसिमल नंबर सिस्टीमचा बेस काय असतो हो तर 10. जो त्या नंबर सिस्टीमचा रॅडिक्स असतो तोच त्या नंबर सिस्टीमचा काय असतो बेस असतो. मग इथं आपण जो काही आपल्याला डेसिमल नंबर दिलेला आहे त्याला पहिल्यांदा काय करणार आहोत तर 2 डिवाइड करणार आहोत. आता 2 डिवाइड केल्यानंतर प्रोसिजर तिथंच फिनिश होते का नाही आहे तर 2 डिवाइड केल्यानंतर त्याच्यातला येणारा क्वोशंट आणि त्याच्यातून मिळणारा आपला रिमाइंडंट हे 2 गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. कारण कोणत्याही नंबरला ज्याला तुम्ही 2 डिवाइड करता एकतर तुम्हाला तिथं क्वोशंट एकतर रिमाइंडंट तिथं तुम्हाला 0 मिळतो अदरवाईज 1 मिळतो. बरोबर आहे. मग बायनरी नंबरमध्ये काय असतं हो तर 0 आणि 1 याचंच कॉम्बिनेशन करून आपल्याला बायनरी नंबर मिळतो. मग त्याच्यातून फक्त आपल्याला काय आउटसाईड काढायचं आहे तर त्याचा रिमाइंडंट जो येणार आहे तो आपल्याला आउटसाईड काढायचा आहे. त्याच्यानंतर जो काही तुम्हाला क्वोशंट मिळत आहे त्या क्वोशंटला परत तुम्ही काय करायचं आहे 2 डिवाइड करायचे आहे. असे प्रोसिजर कुठपर्यंत करायचे आहे तर जोपर्यंत तुमचा क्वोशंट हा 1 येत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचे आहे ही प्रोसिजर रिपीट करायचे आहे. आणि लास्टला ज्याला तुमचा क्वोशंट 1 येईल त्याला तुम्हाला काय करायचं आहे स्टॉप करायचं आहे. आता स्टॉप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याचं बायनरी कन्वर्जन लिहायचं आहे. मग हे बायनरी कन्वर्जन कसं लिहायचं तर जे काही तुम्हाला रिमाइंडंट मिळालेले आहेत ते अपवर्ड डायरेक्शनमध्ये तुम्हाला तिथं रिप्रेझेंट करायचे आहेत. ही प्रोसिजर एकदा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही राईट डाऊन करा. आपण याचं एक्झाम्पल बघूयात. प्रोसिजर तुमची राईट डाऊन झाली असेल तर आपण एक्झाम्पल एक बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युली डेसिमलचं कन्वर्जन बायनरीमध्ये कसं केलं जातं. एक्झाम्पल मी इथं राईट डाऊन करते. फर्स्ट एक्झाम्पल 35. हा 35 जो नंबर आहे तो कशामधला आहे डेसिमल नंबर सिस्टीममधला आहे. मी परवाच्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की काही सिम्बॉल्स हे प्रत्येक नंबर सिस्टीममध्ये यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल डेसिमल नंबर सिस्टीममध्ये सिम्बॉल 0 to 9 आहेत, ऑक्टलमध्ये सिम्बॉल 0 to 7 आहेत, हेक्साडेसिमलमध्ये सिम्बॉल 0 to 9 आहेत. मग याच्यामध्ये जे सिम्बॉल्स रिपीट होतात त्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी नेहमी ज्याला तुम्ही हा नंबर राईट डाऊन करता त्याला त्याचा बेस लिहिणं गरजेचं आहे. बेसवरून तुम्हाला पटकन आयडेंटिफाय करता येईल की तो नंबर जो आहे तो कोणत्या नंबर सिस्टीमचा आहे. इथं मी 10 राईट डाऊन केलेला आहे. मीन्स व्हॉट द 35 नंबर बिलॉंग्स टू डेसिमल नंबर सिस्टीम. आता या 35चं आपण कन्वर्जन बायनरीमध्ये करूया. पहिली स्टेप आपल्याला काय सांगितली तर 35 डिवाइड बाय 2. ओके. 35ला काय करायचं आहे 2 डिवाइड करायचं आहे. आता 2 डिवाइड केल्यानंतर त्याचा जो क्वोशंट आहे तो क्वोशंट आपण लेफ्ट साईडला लिहिणार आहोत आणि त्याचा रिमाइंडंट जो आहे तो आपण राईट साईडला लिहिणार आहोत. आता 35ला 2 डिवाइड ज्याला करतो त्याला आपल्याला क्वोशंट मिळतो 17 आणि त्याचा रिमाइंडंट जो उरतो तो रिमाइंडंट 1 की जो आपण या साईडला लिहिणार आहोत. आता 35ला 2 डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळालेला आहे क्वोशंट 17. आता या 17ला परत काय करायचं आहे आपल्याला 2 डिवाइड करायचं आहे. आता 17ला 2 डिवाइड केल्यानंतर परत आपल्याला क्वोशंट मिळतो तो 1 आणि त्याचा क्वोशंट मिळतो तो 8 आणि त्याचा रिमाइंडंट जो मिळतो तो 1. आता 8 क्वोशंट मिळाल्यानंतर याला परत आपल्याला 2 डिवाइड करायचं आहे. आता इथं मात्र तुम्हाला रिमाइंडंट काय मिळणार आहे तर 0 मिळणार आहे कारण 8 जो आहे तो कसा आहे इवन नंबर आहे आणि इवन नंबरला ज्याला तुम्ही 2 डिवाइड करता त्याला तुम्हाला जो रिमाइंडंट मिळतो तो काय असतो 0 असतं. आता 8ला 2 डिवाइड केल्यानंतर क्वोशंट मिळणार आहे तुम्हाला 4 आणि
रिमेंडंट मिळणार आहे 0. आता ह्या 4ला परत काय करायचं आहे, 2 डिवाइड करायचं आहे. इथं सुद्धा रिमेंडंट तुम्हाला 0 मिळतो आहे आणि क्वोशंट काय मिळणार आहे, 2 मिळणार आहे. आता 2 ज्याला तुम्हाला क्वोशंट मिळतो त्याला 2ला परत काय करायचं आहे, 2नच डिवाइड करायचं आहे. त्याला सुद्धा तुम्हाला रिमेंडंट 0 मिळणार आहे आणि क्वोशंट काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. आता ज्याला तुम्हाला लास्टला इथं 1 मिळतं त्याच्यानंतर तुम्ही डिवायडेशन करायचं नाही आहे. ओके. आता इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे, तर हे अपवर्ड डायरेक्शनमध्ये राईट डाऊन करायचं आहे. लिहिताना बघा बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, तर ज्या पद्धतीनं हे रिमेंडंट तुम्हाला मिळालेले आहेत त्याच पद्धतीनं काय करतात मुलं, ते राईट डाऊन करतात आणि तिथंच मुलांचं ॲन्सर चुकतं. फक्त लिहिताना काय लक्षात ठेवायचं आहे की हे अपवर्ड डायरेक्शननं लिहायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा ह्याचं ॲन्सर काय येणार बघा, 35 हा जो डेसिमल नंबर आहे याचं बायनरी कन्व्हर्जन काय येणार, तर हा पहिल्यांदा 1 तुम्ही राईट डाऊन करायचा आहे. 1 राईट डाऊन केल्यानंतर काय राईट डाऊन करायचं आहे, तर हा 0 1 0 0 0 1 1 हे काय झालं त्याचं बायनरीमधलं कन्व्हर्जन. बघा कन्व्हर्जन खूप इझी आहे, याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड कुठंही आहे का, नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्या पद्धतीनं आपण 2 मल्टिप्लाय करत होतो प्रत्येक डिजिटला त्याच पद्धतीनं इथं काय करायचं आहे, तर 2 डिवाइड करायचं आहे. जोपर्यंत तुमचा क्वोशंट हा 1 येत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, ती डिव्हिजन परफॉर्म करायची आहे. आणि डिव्हिजन परफॉर्म करत असताना त्याचा जो रिमेंडंट येतोय तो आउटसाईडला लिहायचा आहे. कारण बायनरी नंबर ज्याला डिझाईन केला जातो त्याला त्याच्यामध्ये फक्त 0 आणि 1 एवढेच नंबर त्याच्यामध्ये असतात. मग आपण जे हे रिमेंडंट लिहिलेले आहे ते रिमेंडंट परत काय केलेलं आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये लिहिलेलं आहे. हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या आणि ही प्रोसिजरसुद्धा राईट डाऊन करा. आय होप तुमचं एक्झाम्पल सॉल्व करून झालं असेल. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2 88. आता 88चं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, तर बायनरीमध्ये करायचं आहे. पहिली स्टेप काय आहे हो आपली, तर 88 डिवाइड बाय 2. आता याच्यामध्ये क्वेशंट काय मिळणार आहे आपल्याला, 44 हा आपल्याला क्वेशंट मिळणार आहे. तो त्याच्याच खाली लिहायचा आणि त्याचा रिमेंडंट जो येणार आहे 0 तो त्याच्या समोर लिहायचा. आता 44 क्वेशंट आल्यानंतर परत त्याला आपण काय करणार आहोत, 2 डिवाइड करणार आहोत. आता याला 2 डिवाइड केल्यानंतर रिमेंडंट परत आपल्याला 0 मिळणार आहे आणि क्वेशंट याचा काय मिळणार आहे, 22. आता 22 क्वेशंट मिळाल्यानंतर त्याला परत 2ने डिवाइड करायचं आहे. रिमेंडंट 0 आणि क्वेशंट काय आलेला आहे, परत 11 आलेला आहे. आता 11ला ज्याला तुम्ही 2ने डिवाइड करता त्याला तुमचा क्वेशंट काय येणार आहे, 5 येणार आहे आणि तुमचा रिमेंडंट काय येणार आहे, 1 येणार आहे. आता या 5ला परत आपल्याला 2ने डिवाइड करायचं आहे. ओके. याच्यामध्ये रिमेंडंट तुम्हाला 1 मिळणार आहे आणि क्वेशंट काय मिळणार आहे, तर 2 मिळणार आहे. आता या 2ला परत डिवाइड बाय 2, रिमेंडंट 0 अँड क्वेशंट 1. बघा इथं कसं आलं आहे आपलं, तर या पद्धतीने आपण आन्सर फाइंड आउट केलं. आता हेच आपल्याला काय करायचं आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये लिहायचं आहे. म्हणजे 88 जो डेसिमल नंबर आहे त्याचं बायनरी कन्व्हर्जन काय आलं बघा, 1 0 1 1 0 0 0. हे झालं याचं बायनरी कन्व्हर्जन. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या की डेसिमल नंबर जर आपल्याला दिला असेल तर त्या डेसिमल नंबरचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन कसं केलं जातं, तर त्याला 2ने डिवाइड करून त्याचा क्वेशंट एका साईडला घेतला जातो आणि रिमेंडंट एका साईडला घेतला जातो आणि जे काही तुम्हाला रिमेंडंट उरतात ते आपण काय करतो, अपवर्ड डायरेक्शनने लिहितो. हा सुद्धा एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. आय होप एक्झाम्पल तुमचं सॉल्व करून झालं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल. थर्ड नंबर.
102 हा डेसिमल नंबर घेऊया, याचं बायनरी कन्वर्जन करूया. 102 डिवाइड बाय 2, याचा रिमाइंडंट किती येणार आहे हो? तर याचा रिमाइंडंट 0 येणार आहे आणि याचा क्वेशंट काय येणार आहे? 51. आता 51 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू, आता याच्यामध्ये हा नंबर ऑड आहे त्यामुळं क्वेशंट ह्याचा किती उरतो? 1 उरतो आणि रिमाइंडंट 1 उरतो आणि क्वेशंट काय येणार आहे? 25 डिवायडेड बाय 2. आता याच्यामध्ये सुद्धा हा ऑड नंबर असल्यामुळं तुमचा रिमाइंडंट 1 उरतो आणि याचा क्वेशंट जो येणार आहे तो क्वेशंट येणार आहे 12. आफ्टर दॅट 12 डिवायडेड बाय 2, रिमाइंडंट इज 0 अँड क्वेशंट इज 6. 6ला 2ने डिवाइड केल्यानंतर क्वेशंट जो येतो तो 3 येतो आणि रिमाइंडंट 0 येतो. 3ला परत 2ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडंट 1 उरतो आणि क्वेशंट तुमचा 1 उरतो. याचं बायनरी कन्वर्जन बघा कसं झालं. 102 या नंबरचं बायनरी कन्वर्जन काय झालं तर 1 1 0 0 1 1 0 हे झालं याचं बायनरी कन्वर्जन. एक्झाम्पल नोटबुकमध्ये तुमच्या राईट डाऊन करून घ्या. झालं. आता लास्ट एक्झाम्पल आपण बघूयाचं आणि तुम्हाला काही होमवर्कसाठी मी एक्झाम्पल देते इथे. ते एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याची फोटोकॉपी जी आहे ती फोटोकॉपी सेंड करायची आहे तुम्ही. 4th नंबरचे एक्झाम्पल जे घेतो आपण 128. 128 हा जो डेसिमल नंबर आहे त्याचं बायनरीमध्ये कन्वर्जन करूया. 128 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू, आता 128ला 2ने डिवाइड केल्यानंतर याचा रिमाइंडंट 0 उरणार बिकॉज 128 इज इवन नंबर आणि त्याचा क्वेशंट जो होणार आहे तो क्वेशंट काय मिळणार आहे तुम्हाला 64. 64ला परत 2ने डिवाइड करा, त्याचा रिमाइंडंट 0 येणार आहे आणि क्वेशंट येणार आहे 32. 32 डिवाइड बाय 2, त्याचा रिमाइंडंट 0 येणार आहे, क्वेश्चन येणार आहे 16. 16 डिवायडेड बाय 2, रिमाइंडंट 0, क्वेश्चन येणार आहे 8. 8 डिवायडेड बाय 2, 8 डिवायडेड बाय 2, रिमाइंडंट 0 येणार आहे, क्वेश्चन येणार आहे 4. 4 डिवायडेड बाय 2, रिमाइंडंट 0, क्वेश्चन येणार आहे 2 अँड 2 डिवायडेड बाय 2, क्वेश्चन येणार आहे 1 आणि रिमाइंडंट येणार आहे 0. हे झालं तुमचं 128 हा जो डेसिमल नंबर आहे त्याचं बायनरी कन्वर्जन बघा कसं मिळालं. 1 0 0 0 1 2 3 4 5 6 7 7 टाइम्स 0. हे झालं त्याचं बायनरी कन्वर्जन. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांना? समजलं का की आपण डेसिमल नंबर जो आहे त्याचं बायनरी कन्वर्जन जे आहे ते कशा पद्धतीनं केलं आहे. आता हे एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. आता याच्यानंतर तुम्हाला होमवर्कसाठी काही एक्झाम्पल्स मी इथं राईट डाऊन करते. ते एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काय करायचे आहेत? सॉल्व करायचे आहेत. आय होप तुमचं झालं असेल. आता होमवर्क घ्या. होमवर्कसाठी पहिलं एक्झाम्पल असणार आहे 69. 69चं बायनरी कन्वर्जन करायचं आहे. सेकंड 38, फोर्थ 200, त्याच्यानंतर फिफ्थ 139 आणि लास्ट 178. हे जे डेसिमल नंबर्स आहेत 5 याचं तुम्ही काय करायचं आहे? आता बायनरी कन्वर्जन तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे. लक्षात आलं तुमच्या की डेसिमलचं बायनरीमध्ये कन्वर्जन कसं करायचं. आता याच्याशीच रिलेटेड आपण सेकंड पॉईंट घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण फ्रॅक्शनल बायनरी नंबर जो आहे त्याचं कन्वर्जन डेसिमलमध्ये कसं करायचं
ते शिकलो. त्याच पद्धतीने आता आपण नवीन पॉईंट घेणार आहे याच्यामधलाच डेसिमल नंबर सिस्टीममधला, की ज्याच्यामध्ये जर तुम्हाला डेसिमल एखादा नंबर दिला असेल तर त्याचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं तेही आपण शिकणार आहोत. आता जर तुम्हाला आता याची जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर 2 टाईप्सची प्रोसिजर आहे किंवा याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. आपली पहिली जी प्रोसिजर असणार आहे ही प्रोसिजर तुम्हाला फॉलो करावीच लागणार आहे. प्लस ज्या पद्धतीने आपण बायनरी नंबरचं डेसिमलमध्ये ज्याला कन्व्हर्जन केलं त्याला आपण फ्रॅक्शनल नंबर जो आहे त्याचे 2 पार्ट्स केले होते. इथंसुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे तर फ्रॅक्शनल नंबर जे आहे त्याचे आपल्याला 2 पार्ट्स करावे लागणार आहेत. कन्व्हर्जन ऑफ डेसिमल टू बायनरी. इथं मी राईट डाऊन करते फ्रॅक्शनल नंबर कन्व्हर्जन. आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रॅक्शनल नंबर जे असतात त्याचं कन्व्हर्जन आपल्याला बायनरीमध्ये करायचं आहे. इथं एक एक्झाम्पल मी राईट डाऊन करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया 88.625. हा एक डेसिमल नंबर आहे आणि याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे तर बायनरीमध्ये करायचं आहे. आता ज्याला तुम्ही एखादा फ्रॅक्शनल नंबर घेता त्याचं कन्व्हर्जन करत असता त्याला तो नंबर पहिल्यांदा काय करायचा आहे तर 2 पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे. इथंसुद्धा आपल्याला तीच प्रोसिजर पहिल्यांदा फॉलो करावी लागणार आहे की हा नंबर जो आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड करावा लागणार आहे. एक नंबर आपल्याला मिळणार आहे 88 अँड सेकंड नंबर आपल्याला जो मिळणार आहे तो आहे 0.625. आता पहिली स्टेप आपली काय असणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला 88चं काय करावं पहिली स्टेप आपली काय असणार आहे तर 88 जी आहे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करावं लागणार आहे तर बायनरीमध्ये करावं लागणार आहे. 88. आता ह्या पहिल्या स्टेपचं कन्व्हर्जन ज्याला तुम्ही बायनरीमध्ये करता त्यावेळेला आपली जी अगोदरची प्रोसिजर आहे ती अगोदरचीच प्रोसिजर आपल्याला फॉलो करावी लागणार आहे. म्हणजेच काय तर त्या नंबरला काय करावं लागणार आहे 2 डिवाइड करावं लागणार आहे. आता ह्या 88ला पहिल्यांदा आपण 2 डिवाइड करूया आणि याचं बायनरी कन्व्हर्जन जे आहे ते बायनरी कन्व्हर्जन बघूया. 88 डिवायडेड बाय 2 क्वोशंट आला 44. त्याच्यानंतर डिवायडेड बाय 2 क्वोशंट आला 22. रिमाइंडंट 0. 11 डिवाइड बाय 2. त्याच्यानंतर याचा रिमाइंडंट जो आहे तो आला 1 आणि क्वोशंट आला 5. 5 डिवायडेड बाय 2. रिमाइंडंट आला 1. क्वोशंट आला 2. 2 डिवायडेड बाय 2. रिमाइंडंट आला 0 आणि क्वोशंट आला 1. आता 88चं बायनरी कन्व्हर्जन बघा काय आलं 10110000. हे झालं त्याचं बायनरी कन्व्हर्जन. आता बायनरी कन्व्हर्जन कसायचं करावं लागणार आहे तर 0.625 हा जो नंबर आहे आता त्याचं आपल्याला बायनरी कन्व्हर्जन करावं लागणार आहे. आता इथं बायनरी कन्व्हर्जन करत असताना आपण 2 इथं काय करणार आहोत तर मल्टिप्लाय करणार आहोत. 2 डिवाइड करणार नाही आहे. लक्षात घ्या परत ज्या वेळेला फ्रॅक्शनल नंबर दिला जातो त्याला फ्रॅक्शनल नंतरचा पोर्शन किंवा डेसिमल पॉईंट नंतरचा जो काही पोर्शन आहे त्याचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन करत असताना तिथं काय करावं लागणार आहे आपल्याला तर 2 तिथं मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजे इथं आपला नंबर काय तर 0.625 इथं आपल्याला काय करावं लागणार आहे 2 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आता इथं 2 ज्याला मल्टिप्लाय करता त्याला आन्सर काय येणार आहे 1.25. आता हे आन्सर ज्याला 1.25 येतं त्याला त्याच्यामध्ये जो होल पार्ट आहे म्हणजे डेसिमल पॉईंटच्या अगोदरचा जो पोर्शन आहे तो आउटसाईडला काढला जातो. आता 1.25 जर बघितलं तर त्याच्यामधला तुम्हाला आउटसाईडला काय मिळणार आहे 1 हा आउटसाईडला घ्यायचा आहे आणि 25चं परत 2 त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. आता 0.25 मल्टिप्लाय बाय 2 केल्यानंतर इथं ॲन्सर काय येणार आहे तर 0.5 हे त्याचं ॲन्सर येणार आहे. आता 0.5 हे ॲन्सर आल्यानंतर इथं 0.5 आहे. फ्रॅक्शनल पॉईंटच्या अगोदरचा नंबर किती आहे 0 आहे तो आपल्याला आउटसाईडला घ्यायचा आहे. मग रिमेनिंग काय राहिलं तर 0.5 इंटू
2. आता इथं परत मल्टिप्लाय करायचं आहे आणि आपल्याला ॲन्सर मिळणार आहे 1.0. आता 1.0 हे ॲन्सर मिळाल्यानंतर याच्यामध्ये बाहेर काय निघणार आहे, तर 1 हा नंबर बाहेर निघणार आहे आणि इथं परत 0ला 2ने मल्टिप्लाय करायची काय गरज नाही आहे. इथपर्यंतच तुम्हाला काय करायचं आहे ते राईट डाऊन करायचं आहे. आता हे लिहित असताना इथं ज्या ऑर्डरमध्ये तो आलेला आहे त्याच ऑर्डरमध्ये लिहायचं. म्हणजे 625 जे आहे त्याचं बायनरी कन्व्हर्जन काय आलं, तर 101 हे आलं त्याचं बायनरी कन्व्हर्जन. आता ज्याला तुम्ही कम्प्लीट ॲन्सर राईट डाऊन करत असाल त्याला हे कन्व्हर्जन आणि हे कन्व्हर्जन याचं कॉम्बिनेशन करायला लागणार आहे. म्हणजे 88.625 हा जर डेसिमल नंबर असेल तर त्याचं बायनरी कन्व्हर्जन कसं येणार आहे. पहिल्यांदा बायनरी कन्व्हर्जन तुम्ही 88चं केलेलं आहे ते लिहावं लागणार आहे. ते काय आलेलं आहे 10111000 101100. आता इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे, डेसिमल पॉईंट द्यावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर फ्रॅक्शनल पोर्शन कोणता होता, तर 0.625. आता 0.625चं बायनरी कन्व्हर्जन आपलं काय आलेलं आहे 101 आणि ते बायनरी कन्व्हर्जन आपण काय करणार आहोत याच्या पुढे राईट डाऊन करणार आहोत. हे झालं आपलं डेसिमल नंबरचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन. बघा 2 स्टेप्सची ही प्रोसिजर आहे. आपण ज्याला फक्त डेसिमल नंबर हा होल नंबर असतो त्याला त्याचं जे कन्व्हर्जन आपण करत असतो त्याला ते 2ने त्याला आपण काय करत असतो डिवाइड करत असतो. पण ज्याला हेच कन्व्हर्जन आपल्याला फ्रॅक्शनल नंबर दिला जातो त्याला हे कन्व्हर्जन करत असताना आपल्याला काय करावं लागतं, तर याच्यामध्ये अजून एक स्टेप इन्क्लूड करावी लागते की जिथं डेसिमल पोर्शन जो आहे त्याचं कन्व्हर्जन बायनरीमध्ये करत असताना त्या नंबरला काय करायचं आहे 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर जे काही तुमचा ॲन्सर येणार आहे त्याच्यामधला होल नंबर जो आहे तो आउटसाईड घ्यायचा आहे आणि फ्रॅक्शनल पोर्शन जो आहे त्याला परत काय करायचं आहे तुम्ही 2ने डिवाइड करायचं आहे. ही प्रोसिजर रिपीट करायचं आहे कुठपर्यंत, जोपर्यंत तुमचं फ्रॅक्शनल पोर्शन हा 0 येत नाही तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. आणि हे ज्याला तुम्ही राईट डाऊन करता त्याला ज्या पद्धतीनं तुम्हाला ते मिळालेले आहेत डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये त्याच पद्धतीनं काय करायचं आहे तो नंबर राईट डाऊन करायचा आहे. हे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. एक्झाम्पल राईट डाऊन करून झाला. आपण या टाईपचं अजून एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फ्रॅक्शनल नंबर जर असेल तर त्याचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं. सेकंड एक्झाम्पल याच्यातलं घेऊया. 69.375 हा डेसिमल नंबर आहे आणि याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, तर आता बायनरीमध्ये करायचं आहे. पहिल्यांदा आपली स्टेप काय आहे, तर पहिला जो तुम्हाला नंबर दिलेला आहे फ्रॅक्शनल नंबर तो 2 पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे. एक पार्ट येणार आहे डेसिमल पॉईंटच्या अगोदरचा आणि सेकंड पोर्शन येणार आहे डेसिमल पॉईंट नंतरचा. आता पहिला आपण बायनरी कन्व्हर्जन कुणाचं करणार आहोत 69. आता 69 डिवायडेड बाय 2 याच्यामध्ये रिमेंडंट येणार आहे 1 आणि याचा कोशंट येणार आहे 34. परत 34 डिवायडेड बाय 2 रिमेंडंट येणार आहे 0. त्याच्यानंतर कोशंट येणार आहे 17. 17 डिवायडेड बाय 2 रिमेंडंट येणार आहे 1 आणि कोशंट येणार आहे 8. 8 डिवायडेड बाय 2 रिमेंडंट 0 कोशंट आला 4. 0 2 डिवायडेड बाय 2 रिमेंडंट 1 आणि क्वेशंट आला 1. याचं बायनरी कन्व्हर्जन काय आलं हो, तर 1000 हे आलं याचं बायनरी कन्व्हर्जन. आता आपल्याला काय करायचं आहे 0.375चं बायनरी कन्व्हर्जन करायचं आहे. मी इथं लिहिते 0.375. आता या 0.375ला आपल्याला काय करायचं आहे 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता 2ने ज्याला तुम्ही याला मल्टिप्लाय करता त्याला ॲन्सर काय येतं, तर 0.75 हे त्याचं ॲन्सर येतं. मग 0.75 हे ॲन्सर आल्यानंतर याच्यातला होल नंबर काय आहे हो
तर 0 तो आपण आउटसाईडला काढणार आहोत आणि फ्रॅक्शनल पोर्शन नंतरचा नंबर काय येतो 75. आता 75ला परत आपण काय करणार आहोत 2नं मल्टिप्लाय करणार आहोत. 0.75ला 2नं मल्टिप्लाय केल्यानंतर ॲन्सर येते 1.5. आता 1.5 आल्यानंतर याच्यातला फ्रॅक्शनल पोर्शन काय आहे 1 हा होल पोर्शन आहे आणि 5 काय आहे फ्रॅक्शनल. परत इथं आपण 0.5 इंटू 2नं मल्टिप्लाय करूया. ॲन्सर येतं इथं 1.0. याच्यामधला होल पोर्शन आहे 1 आणि फ्रॅक्शनल राहतो 0. 0ला परत 2नं मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे. सो हिअर 0.375चं बायनरी कन्व्हर्जन काय आलं तर 011 हे त्याचं काय झालं बायनरी कन्व्हर्जन झालं. आता आपल्याला होल नंबरचं बायनरी कन्व्हर्जन आपण राईट डाऊन करूया. 69.375 हा जो डेसिमल नंबर आहे त्याचं बायनरी कन्व्हर्जन काय आलं मग पहिल्यांदा 69चं बायनरी कन्व्हर्जन काय आलेलं आहे 1000 हे झालं 69चं आणि त्याच्यानंतर 0.375चं काय आलं आहे तर 011. लक्षात आलं. या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे लास्ट ॲन्सर राईट डाऊन करायचं आहे. या पद्धतीची सुद्धा अजून काही एक्झाम्पल्स तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा आणि ते एक्झाम्पल सॉल्व करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो तर डेसिमल नंबर सिस्टीम जी आहे त्या डेसिमल नंबर सिस्टीममधले नंबरचे बायनरीमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं, त्याच्यामध्ये होल नंबर असेल तर त्याचं बायनरी कन्व्हर्जन कसं केलं जातं आणि डेसिमल नंबर जर असेल तर त्याचं बायनरी कन्व्हर्जन कसं केलं जातं हे आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो. आजचं लेक्चर हे इथंच स्टॉप करूया. नेक्स्ट नंबर सिस्टीम जी आहे ऑक्टल नंबर सिस्टीम ती आपण टुमारो लेक्चरला स्टार्ट करूया. गुड बाय. हॅव अ नाईस डे.